नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 3च्या आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण प्रकरणावाईज सातत्यानं जी काही चर्चा करतो आहे किंवा सविस्तरपणे काही गोष्टी आपण समजून घेतो आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. खरं तर मागच्या तासाला अगोदर एक 4-5 तास मी तुम्हाला पेपर क्रमांक 11चे घेतलेले होते. आता मात्र आपण पेपर क्रमांक 8 या संदर्भात चर्चा आपण करणार आहे. मागच्या बऱ्याच दिवसापूर्वी आपण प्रकरण 2 जी आहेत पेपर क्रमांक 8ची ती आपण अभ्यासलेली आहेत. ती म्हणजे भाषेचं स्वरूप, त्याचबरोबर व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये, हे दुसरं प्रकरण बघितलेलं होतं. आणि पहिलं प्रकरण जे आहे ते भाषेचा उत्पत्ती विचार, ज्याला आपण ईश्वर निर्मित, राज्यनिर्मित आणि समाज निर्मित म्हणतो. आणि भाषेच्या बाबतीमध्ये उपपत्ती जी आहेत म्हणजे सिद्धांत जे आहेत ते आपण समजलेले आहेत. काही मुलं किंवा विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत, म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं समजून यावं, त्यांना काही असावं, माहीत असावं, म्हणून थोडं उजळणी आपण घेतो आहे. खरं तर क्लासमध्ये ज्यावेळेला आपण येणार आहे त्यावेळेला प्रत्येक प्रकरणावरती सविस्तरपणे चर्चा निश्चितपणे होईल असं मला वाटतं. पण आता थोडी काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार थोडंसं सिलेबसचं स्वरूप त्यांना माहीत असावं किंवा काही उशिरा मुलं आलेली आहेत, विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही थोडंसं माहिती असावं म्हणून काही गोष्टी मी थोडंसं चर्चा करतो आहे. कारण पेपर नंबर 8ला आपण बऱ्याच दिवसानंतर आता इथं चर्चा करत आहोत. तर पेपर नंबर 8 जो आहे त्या पेपरचं साधारणपणे नाव जे आहे किंवा मराठी भाषा आणि भाषा विज्ञान असं त्याचं नाव एकंदरीत आहे. हा पेपर नंबर 8 आहे. सत्र 5वं तुमचं आत्ता सुरू आहे. आणि मराठी भाषा आणि भाषा विज्ञान असं पेपरचं नाव, भाषेच्या उत्पत्तीचा विचार या प्रकरणामध्ये साधारणपणे आपण स्वीकारलेला होता, नाही स्वीकारायचा आहे. भाषा विज्ञानाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. भाषा विज्ञान म्हणजे काय, त्यानंतर भाषा विज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाचा स्वनिम विचार, रूपिम विचार, त्यानंतर वाक्यविचारांचाही परिचय एकंदरीत आपल्याला करून घ्यावायचा आहे. असे साधारणपणे मराठी भाषेच्या बाबतीमध्ये तुमच्या मनात आवड निर्माण व्हावी, मराठी भाषेच्या विषयीचं सविस्तर विवेचन तुमच्यापर्यंत पोचावं, या दृष्टिकोनातून अशा या प्रकरणांची रचना एकंदरीत आहे. एकूण 4 प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण फार सोपं आहे, ते म्हणजे भाषेच्या उत्पत्तीचा विचार आहे. भाषा कशी जन्माला येते, भाषा कशा पद्धतीनं समाजामध्ये स्थिरावते, मानवाच्या गरजेपोटी माणसानं भाषा कशी तयार केली, आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अभ्यासकांनी मतं मांडली आहेत. आपला पौराणिक विचार आपल्या म्हणजे धर्मग्रंथामध्ये साधारणपणे असं सांगितलं की भाषा ईश्वर निर्मित आहे, बाबा ती देवानं निर्माण केली आहे. दुसरं मत आहे की भाषा त्यावेळेला राजानं निर्माण केली, राजा हाच देवाचा अवतार मानला जात होता, म्हणून राजानं समाजाच्या आपल्या प्रजेच्या गरजेसाठी त्यानं भाषा निर्माण केली, असे एक मतं आहेत, लक्षात ठेवा. आता ती मतं योग्य अयोग्य किती किंवा ती किती प्रमाणामध्ये ती मान्य करायची आहेत किंवा किती प्रमाणामध्ये ती योग्य समजून घ्यायची आहेत आपल्याला, हा दोन्ही बाजूचा विचार साधारणपणे कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याने येत राहतो. आणि त्या अंगानं आपण विचार केला की बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्की क्लिअर होतात किंवा काही समजून येतात. आणि मग भाषा समाज निर्मित आहे, तिसरं मत आहे. आणि मग समाजानं भाषा निर्माण केली, माणसानं भाषा निर्माण केली, हे मात्र पटण्यासारखं एकंदरीत आहे. आणि म्हणून असा विचार. आणि मग काही भाषा अभ्यासकांनी आपल्या ग्रंथातून भाषेच्या बाबतीमध्ये सिद्धांत मांडले. त्याच्यामध्ये एक इंगित सिद्धांत, ज्याला जेस्टर्नल थिअरी असं म्हणतो. इंगित म्हणजे हावभाव, भाषा हावभावातून जन्माला आली, काही म्हटलेलं आहे या अर्थानं. म्हणजे त्यानंतर भाषा मुकाभिनयातून ही तयार झालेली आहे असंही म्हटलं गेलेलं आहे. भाषा अनुकरणातून तयार झालेली आहे, एकमेकांचं अनुकरण करण्यासाठी. भाषा ध्वनीतून निर्माण झालेली आहे, एक ध्वनी उच्चारल्याबरोबर त्या ध्वनीच पकडले गेले आहेत आणि त्याच्यातून आपले मूलध्वनी जे आहेत, बघा आपले मूलध्वनी क ख ग पासून ने पर्यंत आणि आपर्यंत, हे आपले जे उच्चाराचे ध्वनी आहेत ते कसे तयार झाले आणि त्याच्यातनं शब्द कसे तयार झाले वगैरे, हा विचार सगळा आपण समजून एकंदरीत घ्यायचा आहे. भावना अभिव्यक्तीसाठी भाषा तयार झाली असं एक जण म्हणतो. भावनेपोटी म्हणजे भावना व्यक्त करण्यासाठी भाषा तयार झाली, श्रम हलके करण्यासाठी भाषा तयार झाली, प्रेमगानमूलक प्रेम प्रकट करण्यासाठी भाषा तयार झाली, संपर्क करण्यासाठी भाषा तयार झाली,
किंवा समन्वय करण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी भाषा तयार झाली, असं पहिल्या प्रकरणामध्ये भाषेच्या उत्पत्तीचे सिद्धांत आहेत. एवढं लक्षात ठेवा नव्यानं आलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अलीकडच्या काळातल्या या विद्यार्थ्यांच्यासाठी. दुसरं प्रकरण आहे भाषेचं स्वरूप, भाषेचं व्याख्या आणि वैशिष्ट्ये, असं प्रकरणाचं नाव आहे. भाषेचं स्वरूप काय आहे तर भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे मानवानं स्वतःच्या प्रगतीसाठी निर्माण केलेली ध्वनी आणि बोलीभाषा. ध्वनी उच्चारल्याबरोबर त्याच्यातून शब्द तयार होतात आणि शब्दाला अर्थ प्राप्त होतो, वाक्य तयार होतं आणि मग व्यवहार विनिमय साधला जातो. मग भाषा म्हणजे काय त्याची व्याख्या आहे. आता ते नंतर आपण क्लासमध्ये सविस्तर बघणार आहे. त्यानंतर भाषेच्या व्याख्या कृपा कुलकर्णी, त्यानंतर नागो कालेलकर, श्रीन गजेंद्र गडकर यांनी भाषेच्या व्याख्या केलेल्या आहेत. फक्त मी तुम्हाला थोडी ओझरती ओळख करून देतोय कारण आपल्याला तेवढा वेळ आता नाही. त्याचबरोबर भाषेचं स्वरूप, भाषेचं स्वरूप कसं असतं? भाषा सगळ्यात महत्त्वाचं पहिला मुद्दा समाज व्यवहाराचं साधन आहे. ऐक नाही सांगा, समाजाचा व्यवहार करण्यासाठी, समाजाला आपल्या स्वतःचा विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी, एकमेकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला भाषा वापरावी लागते आणि म्हणून समाज व्यवहाराचं अत्यंत प्रभावी साधन आहे. भाषा ध्वनी माध्यम आहे, कारण भाषेला ध्वनी आहे. आत्ता मी जी भाषा बोलायला लागलो आहे, मराठी बोलायला लागलो आहे, त्याला ध्वनी आहे. उच्चारला बरोबर म्हणजे आकाशात ढग गडगडल्याबरोबर जसा तुमच्या कानावरती ध्वनी येतो, तसा मी आत्ता उच्चारल्याबरोबर एक ध्वनी तुमच्या कानापर्यंत येतो. म्हणजे मी कचा, घचा, ज्ञचा, बचा, सचा हे सगळ्यांचा उच्चार, त्याच्या समुच्चय शब्दांचा उच्चार करायला लागलेला आहे आणि त्या ध्वनीतूनच तुम्हाला भाषा म्हणजे काय सांगायला लागले. अशी गंमत आहे बघा. म्हणजे कसा त्याचा विचार एकंदरीत आहे. म्हणजे भाषा हे, भाषेसाठी माध्यम काय आहे तर ध्वनी आहे. ध्वनी उच्चारल्याशिवाय भाषा कळत नाही. पण त्या अगोदरची भाषा चिन्हांची भाषा पण होती ना. चिन्हांची भाषा पण असते. 2 बोटं वर केल्यानंतर, 1 बोट वर केल्यानंतर, हात वर केल्यानंतर काहीतरी निर्देश जातो ना. पण ती चिन्हांची भाषा आहे, लक्षात ठेवा. चिन्हांची भाषा आहे. आपण जाता जाता सुद्धा जंगलातनं फिरायला चाललो तर मागं माहिती असावं मागच्या येणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे काहीतरी आपण खून करून जातो, चिन्ह करून जातो. तो ओळखतो इथं इथं आला आहे, पुन्हा तिकडे चिन्ह काढलेलं आहे, बाण काढलेला आहे झाडावरती. मग हे चिन्हात्मक भाषा. त्याच्या अगोदर अगदी हावभावाचीच भाषा होती. म्हणजे भाषेची प्रगती कशी झालेली आहे? हावभावाची भाषा, चिन्हांची भाषा आणि नंतर ध्वनींची भाषा. आत्ता प्रगत डेव्हलप जी झालेली भाषा, तुम्ही मोबाईलमध्ये वापरली जाणारी भाषा ध्वनींची आहे. तुमच्यासमोर हा बोर्ड दिसतोय, त्याच्यावर मी लिहिलेलं आहे, ती ध्वनींचीच भाषा आहे. कारण वाणिज्य, कला, जिल्हा सांगली हे मी जे आता उच्चारतो ना, ते ध्वनी उच्चारतं. जिल्हा सांगली हे फक्त मी उच्चारलं, ध्वनी तुम्हाला आल्याशिवाय ती सांगली नावाची शहर तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत नाही. म्हणजे ही ध्वनींची भाषा प्रगत भाषा आहे. एखाद्या विचार, कितीतरी मोठा विचार आहे, कितीतरी जास्त सविस्तर विचार आहे, तो फक्त या ध्वनीच्या माध्यमातून टाईप करून पुस्तकात साठवून ठेवला आणि 10 वर्षानंतर ते पुस्तक वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ त्याला कळतो. 2 वर्षानंतर पण कळू शकतो. म्हणजे ध्वनी पकडले, ध्वनी तयार केले. ध्वनीची ती लिपी आहे, लक्षात ठेवा. चिन्ह आहे ते, आणि मी उच्चारतोय ते फक्त तुम्हाला ध्वनी ऐकायला येतो, त्याच्यातला भावार्थ तुम्हाला कळतो आणि तुम्हाला त्या गोष्टी एकंदरीत समजून येतात. म्हणजे भाषाचं माध्यम ध्वनी आहे. त्यानंतर प्रतिकात्मक भाषा आहे. एखादं प्रतीक वापरलं जातं भाषेला. म्हणजे काय? उदाहरणार्थ की हे झाड आहे, ते प्रतीक दाखवलेलं आहे, लक्षात ठेवा. किंवा एखादी गोष्ट दाखवली आहे, तिथे शाळा आहे, प्रतिकात्मक भाषा आहे. त्यानंतर काय? संकेत आहे, संकेत दिला जातो भाषेतनं. म्हणजे काय? जेवण तयार आहे असं सांगितल्याबरोबर संकेत गेला, सगळं झालेलं आहे तयार. जेवण झालेलं आहे, भाकरी झालेली आहेत, कालवण झालेलं आहे, त्यानंतर ते भाजी झालेली आहे, सगळं ताटं तयार आहेत, सगळं 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 त्यातनं निश्चित होतं. जेवण तयार आहे असं म्हटल्यानंतर कुठला पदार्थ आहे विचारायची गरज नसते. म्हणजे काय? तिथं संकेत दिला गेला. तुम्ही तयारीला लागता. चला फिरायला जाऊया असं म्हटलं की तुम्हाला सांगावं लागत नाही की तयार करा, बूट घाला किंवा कपडे घाला किंवा सगळी तयार करा, आता मी 5 मिनिटात बाहेर पडायचं आहे असं म्हटलं, फिरायला जायचं आहे असं म्हटलं की बाकीच्या सगळ्या कृती घडत जातात. संकेत दिला जातो आणि संकेत देणं हे भाषेचं काम आहे. भाषा एक पद्धती आहे. पुढचा मुद्दा, भाषा एक साधी पद्धत आहे, काहीतरी पद्धत आहे, काहीतरी व्यक्त करायची पद्धत आहे. भाषा सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा मानवी आहे. एकूण 6 मुद्दे आहेत बघा, 6-7 मुद्दे आहेत. हे 7 मुद्दे म्हणजे भाषेचं स्वरूप. लक्षात आलं? भाषा मानवी आहे, मानवानं तयार भाषा केली.
बस ह्याच्या मानवी गरजेसाठी, मानवाच्या व्यवहार विनिमयासाठी, मानवाला एकमेकांचे व्यवहार विनिमय साधण्यासाठी, मानवाला पैसे देण्यासाठी, व्यवहार करून घेण्यासाठी, मानवाला आपला विचार व्यक्त करण्यासाठी, आपला आत्माविष्कार व्यक्त करण्यासाठी, मला मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी, सगळं व्यक्त करण्यासाठी मानवानं भाषा तयार केली, हे लक्षात ठेवा. मला वाटतं भाषेत स्वरूप कळलं असेल. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम हा तास, म्हणजे आता मधले आपण 7-8 तास जवळजवळ पेपर क्रमांक करायला घेतलेले होते, आणि म्हणून आत्ता परत आपण या ठिकाणी या टाईम टेबलमध्ये 8व्या पेपरचा विचार करतो आहे, आणि काही नव्यानं मुलं जॉईन झालेली आहेत त्यांच्यासाठी फक्त हे थोडीशी उजळणीवाचा भाग आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये भाषाचं स्वरूप बघितलं. आता तुम्ही भाषेची वैशिष्ट्ये, व्याख्या पण बघणार आहे आपण. वैशिष्ट्ये काय भाषेची एकूण वैशिष्ट्ये हॉकेटनं सांगितलेली 7 आहेत, आणि बाकी दुसरी 2 आहेत, 9 आहेत. हॉकेटनं काय सांगितलेलं आहे, सीफ हॉकेटनं असं म्हटलं आहे की भाषा दुहेरी आहे. म्हणजे भाषेत मूलध्वनी असतात, म्हणजे क ख ग, आणि मूलध्वनींच्या सहाय्यानं अगणित शब्द तयार करता येतात. भाषेचा पहिला स्तर मूलध्वनी असणं, म्हणजे आपले 52 मूलध्वनी आहेत किंवा 48 आपण तुम्ही 12 खडी म्हणता मूलध्वनी आहेत. तसं त्याच्या आधारे मग अगणित शब्द तयार करता येतात. पुन्हा काना, मात्रा, उकार, याला वेलांटी या आधारे, म्हणजे 2 स्तर आहेत भाषेला. एक मूलध्वनींचा साठा मर्यादित असतो, इंग्रजीत 26 असतो, मराठीमध्ये तो देवनागरी आपल्या लिपीमध्ये तो 48 आहे किंवा 52 आहे मूलध्वनी. त्याच्या आधारे शब्द तयार करता येणं हा दुसरा स्तर. मूलध्वनी असल्याशिवाय शब्द कसं काय तयार करणार, म्हणून भाषा दुहेरी आहे, हे भाषेचं वैशिष्ट्य. भाषा निर्मितीक्षम आहे, नवीन निर्मिती करता येते भाषेत, नवीन शब्द तयार करता येतो, नवीन वाक्य तयार करता येते, निर्मितीशीलता भाषेत वैशिष्ट्य आहे. कार्यकारण संबंधाचा अभाव आहे, म्हणजे भाषेमध्ये कार्यकारण काहीतरी संबंध दाखवता येतो. भाषा यादृच्छिक आहे, म्हणजे भाषेमध्ये येणारा शब्द जो आहे की त्याला अर्थ प्राप्त होतो तो योगायोगानं होतो. झाडाला झाडच का म्हणायचं ते माहिती नाही, फक्त झाडाला झाड कुणीतरी पहिल्यांदा म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला योगायोगानं संकेतानं येणारा अर्थ असतो. आदलाबदलाची शक्यता असते भाषेत. वाक्य आदलाबदल करता येते, एक अर्थ वेगळा एका वाक्यातनं तोच अर्थ दुसऱ्या वाक्यातनं सांगता येतो, आदलाबदल करता येते. म्हणजे मी जेवणार आहे असं म्हणता मी भोजन करणार आहे असंही म्हणता येतं, किंवा भोजन करू का, केलेलं आहे असंही म्हणता. एकंदरीत विशिष्टीकरण आहे भाषेमध्ये, वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण वाटते. भाषा स्थलकालाच्या पलीकडे जाऊन विचार करते, 6वं वैशिष्ट्य आहे. 7वं वैशिष्ट्य स्थलकाल, काळाच्या पलीकडे जाऊन. शिवाजी महाराजांच्या काळातली सुद्धा भाषा आज लिहून ठेवलेली येते, आपल्याला वाचता येते, बखरीतली भाषा वाचता येते, म्हणजे स्थळकालाच्या पलीकडे जाऊन भाषा वावर करत. त्यानंतर पुढं काय तर सांस्कृतिक संक्रमण भाषेत आहे, देवाणघेवाण, सांस्कृतिक संक्रमण. शिवाजी महाराजांच्या काळातल्या कला, लोककला सगळ्या त्या आजसुद्धा आपल्याला माहिती होतात. वडिलांना माहिती असणार मुलाला सांगतो, आजोबा नातवाला शिकवतात. सांस्कृतिक संक्रमण भाषेत करते, सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची भाषा काम करते. भाषेची वैशिष्ट्ये आहेत. आणि पुढं याशिवाय आणखी काही वैशिष्ट्य आहे ती म्हणजे भाषा समाजाची संस्था आहे, सामाजिक संस्था भाषा आहे. भाषा समाजाच्या मालकीची आहे, एका व्यक्तीच्या मालकीची नाही, हा विचार स्पष्ट एकंदरीत केलेला आहे. आणि भाषा काय तर परिवर्तनशील आहे, हे एक लक्षात ठेवा. भाषा रैखिक पण आहे. रैखिक म्हणजे काय, भाषा परिवर्तनशील आहे, भाषेत बदल करता येतो. सातत्यानं भाषा बदल. शिवाजी महाराजांच्या काळातली भाषा तशी आत्ता नाही वापरली जात, बदल होतो. मागच्या 5-50 वर्षापूर्वी वापरली जाणारी भाषा आजही बदल होतं. त्यामुळे भाषा परिवर्तन ही भाषेची वैशिष्ट्ये आहेत. बघा या प्रकरणात मला वाटते 2 प्रकरणं लक्षात आली असेल. भाषेचं स्वरूप, व्याख्या आणि वैशिष्ट्ये. दुसरं प्रकरण पहिलं सांगितले भाषेच्या उत्पत्तीचा विचार, सिद्धांत. इथंपर्यंत आपण आलेलो होतो, 2 प्रकरणं. आणि तिसरं प्रकरण नुकतंच सुरुवात केलेली होती. आता 2 प्रकरणं छोटे होते, संपलं की हा सिलेबसच संपणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर भाषेचं तिसरं प्रकरण जे आहे स्वनिम आणि रूपिम विचार, त्याचा स्थूल विचार आहे, फार डिटेल नाही, अगदी शॉर्टमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. स्वनिम विचार, स्वन स्वनिम स्वनांतर. स्वन स्वनिम स्वनांतर म्हणजे काय, याचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं स्वनिम विचार किंवा स्वनिमांत विचार करताना वर्णनात्मक भाषा विज्ञान हा आता एकंदरीत महत्त्वाचा भाग आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञान हे अलीकडच्या काळात डेव्हलप झालेलं आहे. आणि म्हणून आधुनिक भाषा विज्ञान हे वर्णनात्मक आणि संरचनावादी आहे असं म्हणण्यात येतं. म्हणजे स्वन म्हणजे काय तर आपला मूलध्वनी जो आहे त्याला स्वनच असं म्हटलं आहे, त्याच्यापासून स्वनिम तयार होतो, त्याच्यापासून स्वनांतर. या तिन्ही शब्दाचे अर्थ समजून घेऊन त्याची संकल्पना आणि त्याचा प्रकार घेतले की हा मुद्दा संपतो. त्याच्यातला दुसरा एक मुद्दा
या ठिकाणी आपल्याला बघावयाचा आहे तो रूपिम विचार. रूप, रूपिम आणि रूपिमांतर हे बघितलं की हे तिसरं प्रकरण संपणार आहे. आणि वाक्य विचार हा चौथं प्रकरण आहे. पदबंध म्हणजे वाक्याचं काय स्वरूप आहे, वाक्याचे प्रकार कुठले आहेत, वाक्य म्हणजे काय, हे चौथा प्रकरण. मला वाटते नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना 4 प्रकरणांची टायटल लक्षात आली असतील. तो सिलेबसही तुम्हाला मी मागच्या वेळेला याच्यामध्ये टाकलेला होता आणि तोही बऱ्याच जणांनी बघितलेला आहे, पण नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना परत एकंदरीत सांगता येईल. तर आता थोडंसं स्वनिम विचार तुमच्या डोळ्यासमोर एकंदरीत ठेवायचा आहे. आणि तो करताना पहिल्यांदा वर्णनात्मक भाषाशास्त्र किंवा वर्णनात्मक भाषा विज्ञान म्हणजे काय हे थोडंसं समजून घ्यायचं आणि मग स्वनिम स्वनांतर ही संकल्पना समजून घ्यायची. म्हणजे तिसऱ्या प्रकरणातला अर्धा भाग होतो आणि परत अर्धा भाग दुसरा घेतला की तिसरं प्रकरण संपतं. मला वाटतंय मुलांना, मागच्याही मुलांना आता उजळणी स्वरूपात मागच्याही मुलांना काही गोष्टी समजल्या एकंदरीत असतील. थोडासा मागचा पुढचा विचार करत आपण पुढे जायचं आहे, कारण या माध्यमातून फारसं लगेच एखादी गोष्ट क्लिअर होईल असं सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही ऐकता किती किंवा तुम्ही किती समजून घेता किंवा किती पद्धतीनं तुम्हाला ते समजतं ह्याचं आहे. समोरासमोर आपण आलो की प्रश्नोत्तराचं, शंका, निरसन ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि मग आपण त्या गोष्टी सगळ्या समजून घेऊन पुढे जातो. तर हा विचार या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा. भाषेकडं पाहण्याचा मूल्यात्मक दृष्टिकोन टाळणं, प्रत्यक्षात काय तर निजभाषक भाषा ज्या प्रकार वापरले जातात त्याचं निरीक्षण करून अगदी काटेकोरपणे वर्णन एखाद्या भाषेत ज्यावेळेला केलं जातं त्यासाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पना कोटी तत्त्वज्ञानातून, अभिजनकालीन भाषांचा व्याकरणातून उलगडा वेगवेगळ्या पद्धतीनं होतो आणि म्हणून अशा वैज्ञानिक पद्धतीच्या संकल्पना अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात पुढे आलेल्या आहेत. म्हणून आधुनिक भाषा विज्ञानामध्ये तुम्हाला पायाभूत स्वरूपाची काय मांडणी आहे हे समजून घ्यायचे. दुसरं म्हणजे भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याच वेळेला ऐतिहासिक असतो, ऐतिहासिक भाषा विज्ञान पण असतं. ते टाळून आता आपल्याला एककालिक अभ्यासाला, भाषेच्या संरचनेच्या अभ्यासाला महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणून वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक वर्णनात्मक भाषा विज्ञान असंही म्हणतात अलीकडच्या काळात. आणि म्हणून भाषा विज्ञानाला कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा साठी घेतल्यामुळं त्या पद्धतीला एककालिक अभ्यास, एकाच कालखंडात घेतल्यामुळं एककालिक भाषा अभ्यास पद्धती असं म्हटलं जातं. याच कालखंडातील भाषेचं वर्णन ज्यावेळेला केलं जातं त्याला वर्णनात्मक भाषा विज्ञान असं म्हणायचं. आणि वर्णनात्मक भाषा विज्ञानामध्ये स्वनिम स्वनांतर फक्त त्याच्या व्याख्या समजून घ्यायच्या, ते माहिती आहे. त्याचा डिटेल स्वरूप या ठिकाणी यावर्षी नाही, ते पुढच्या टप्प्यामध्ये आहे. पण त्याचं थोडक्यात ही मांडणी जी आहे ती या प्रकरणामध्ये स्थूल परिचय करून घेणं, अभ्यासक्रमामध्येच असं म्हटलेलं आहे, त्याचा स्थूल परिचय समजून एकंदरीत घ्यायचा आहे. आणि म्हणून पारंपरिक व्याकरणाच्या मूल्यमापनात्मक दृष्टिकोनाला ज्यावेळी विरोध केला आणि भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे असं तत्त्व मांडून आधुनिक चिन्ह विचारासाठी त्याचा पाया घातला गेला. आणि तो कुणी घातला आहे तर सोसूरनं मांडलेल्या तत्त्वज्ञानाची चर्चा या 2 प्रकरणामध्ये किंवा या काही प्रकरणामध्ये मुद्द्यानुसार आपल्याला करावयाची एकंदरीत आहे. म्हणून प्राचीन भारतीय परंपरेमध्ये किंवा वैज्ञानिक परंपरेमध्ये काय भूमिका त्याची आहे हे समजून घ्यायचं आहे. आधुनिक भाषा विज्ञानामध्ये ऐतिहासिक पद्धतीचं विश्लेषण आता टाळणार आहे, सांगितलं मी सुरुवातीला. आपण काय करायचं आहे, वैज्ञानिक पद्धतीची संकल्पना समजून घ्यायची आहे, ऐतिहासिक नाही आहे, वैज्ञानिक पद्धतीनं. स्वनिम स्वनांतर ही वैज्ञानिक कशी पद्धती आहे त्याच्यात. मग फर्दिना द सोसूर मागच्या विद्यार्थ्यांना थोडंसं हा उजळता झालेला आहे भाग एका तासाला, पण पुन्हा आणि नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं हे डिटेल प्रकरण आता आपण पुन्हा थोडंसं उजळणी स्वरूपामध्ये घेऊन पुढं जाणार आहे. म्हणजे फर्दिना द सोसूर या स्विस अभ्यासकानं आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया घातला असं म्हणतात, वर्णनात्मकाचं आधुनिक भाषा विज्ञानाचं. त्यानं भाषा अभ्यासाला रूपव्यवस्था, संरचना या अमूर्त संकल्पनांना महत्त्व दिलं. पारंपरिक त्यानं काय केलं आहे, व्याकरणाच्या मूल्यमापनाला विरोध केला. पारंपरिक व्याकरण आहे त्याला विरोध त्यानं केलेला आहे. आणि ऐतिहासिक दृष्टिकोनापेक्षा त्यानं म्हटलं आहे की एककालिक असा अभ्यास त्यानं मांडलेला आहे, चिन्ह व्यवस्था मांडलेला आहे, एककालिक अभ्यास. संरचनात्मक भाषा विश्लेषणाचं विवेचन त्यानं केलं.
भाषा एक चिन्ह व्यवस्था आहे असं त्यानं म्हटलेलं आणि खरं आहे ते. भाषा एक चिन्ह व्यवस्था आहे. बघा, क पासून ने पर्यंत ही काय आहे तर भाषेची चिन्ह आहेत, उच्चारले जातात. आज ती चिन्ह समजून घेतल्याशिवाय तुम्हाला वाचता येत नाही आणि ते शब्द वाक्य वाचल्याशिवाय तुम्हाला अर्थ कळत नाही. जरी तुम्हाला ती चिन्ह माहीत नसली तरी सुद्धा तुम्हाला तो ध्वनी क खचा उच्चार करावाच लागतो. आणि म्हणून भाषा चिन्ह व्यवस्था आहे ही भूमिका त्यानं मांडली आणि त्या प्रकारे चिन्ह व्यवस्थेचं श्रेय कुणाकडे जात आहे तर या सोसूरकडे जाते आहे आणि म्हणून त्याचं योगदान फार मोठं आहे. सोसूरनं भाषेकडे पाहण्याच्या त्या काळात एक प्रचलित भाषा अभ्यासाला एक स्वतंत्र महत्त्व दिलेलं आहे. म्हणून त्यानं ध्वनी संकल्पना मांडलेली आहे आणि ही ध्वनी संकल्पना ज्यावेळेला त्यानं मांडली त्यावेळेला त्याला एक वेगळं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून सोसूरनं मांडलेला हा विचार तुमच्या आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा ठरतो आणि त्या अंगानं आपल्याला ही ध्वनी संकल्पना जी आहे ती समजून एकंदरीत घ्यावयाची आहे. तर काय मांडलेलं आहे त्यानं, बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान. बरं का, बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास, तुम्ही आता जी बोलली जाणारी भाषा आपण जी बोलायला लागली त्याचा अभ्यास म्हणजेच वर्णनात्मक भाषा विज्ञान. ही भूमिका केंद्रस्थानी असल्यामुळं स्वाभाविकच त्यानं मानवी मुखावाटे केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. मुखावाटे मानवी ध्वनीला त्यानं फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे आणि त्यानुसार वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा प्रारंभ हा ध्वनीच्या निर्मितीचा विचार स्रोत मानून मुखेंद्रियापासून होतो आणि मानवी मुखावाटे विविध ध्वनी निर्माण केले जातात, मात्र ते ध्वनी भाषेत वापरले जात नाहीत बऱ्याच वेळा. त्यामुळे त्यानं काय म्हटलं गेलेलं आहे तर ध्वनी ते वापरले जात नाहीत म्हणजे क ख गचा उच्चार आपण फारसा करत नाही, सोट्टा करत नाही, त्याला अर्थच नाही आहे. तर मानवी भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना ध्वनी न मानता त्यानं स्वन असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, क ख ग न हे जे आहेत क पासून ने पर्यंत त्यानं त्याला ध्वनी नाही म्हटलं, त्यानं त्याला स्वन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वन म्हणजे काय, स्वनिम म्हणजे काय हे बघायचं आहे आणि संज्ञा वापरले त्याला. एकच लक्षात ठेवायचं, तुम्ही आता अभ्यास करताना, तुम्ही भाषेचा अभ्यास करताना तुम्ही याला स्वन असं म्हणायचं, त्याला मूळ अक्षर नाही म्हणायचं. त्याला मूळ अक्षर पण म्हणतात किंवा त्याला बाराखडी असं नाही, तो लहान शब्दही झाला तर त्याला आता स्वन अशी संज्ञा वापरलेली आहे आणि म्हणूनच वापरली गेली आणि यातूनच स्वन विज्ञान हा भाषेचा उगम झाला. आणि मग आता स्वनिम म्हणजे काय, स्वन म्हणजे काय कळलं आता, स्वनिम म्हणजे काय, स्वनांतर म्हणजे काय, एवढंच माहिती करून आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर पुढच्या टप्प्याला एकंदरीत जायचं आहे. मला वाटतंय फार चांगल्या पद्धतीनं चर्चा होते असं वाटतंय. 2 प्रकरणांची सुरुवातीची थोडी ओझरती माहिती आणि या प्रकरणाला जी सुरुवात मागच्या तासाला केलेली होती तोच विचार पुन्हा मी घेतला आणि इथंपर्यंत आपण आता एकंदरीत आलेलो आहे. पुढच्या तासाला निश्चितपणे आपण भेटूया. धन्यवाद.